नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजवार ब्लॉगमध्ये. तर सर्वांना जय आदिवासी जय जवाहर. तर आज आहे 9 ऑगस्ट आणि मी चाललो आहे आज जवाहरला चाललो आहे. भाऊजींना ते वाट बघायला लागलं आणि मी इथे आता थांबलो आहे. मी बाकीचा व्ह्यू बघू शकतो मगारचा. तिथे बोगद्याचं काम चालू आहे, तिथे थांबलेलं आहे आणि पूर्ण भरला इकडचं. तर आता मी निघतात गाडी घेऊन आलेलो. आज नागपंचमी पण आहे आणि जागतिक आदिवासी दिवस पण आहे. तर मी पण यावर्षी चाललो आहे जवाहरला. तर तुम्ही व्हिडिओ असतात कंटिन्यू बघा. तर आता जातो पटापट. भाऊजींना ते वाट बघायला लागलं. बाकीचे तुम्हाला तिकडचं कसं आहे कसं नाही तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा. हा मित्रांनो, तर मी आता पोहोचलो आणि भाऊजीने ते रेडीच आहे दीपक घेऊन. तर आम्ही आता इथून निघतोय पटापट आणि भाऊजीने ते चाललो आम्ही. आज कुठे आलो? जवाहरला. तर जवाहरला चाललो आम्ही. तर तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू बघा. जय जवाहर. जय जवाहर. हाय मित्रांनो, तर आम्ही आता पोहोचलो आहे जवाहरला. म्हणजे जवाहरचे आसपास पोहोचलो आहे आणि ते कसाटवाडी आहे तिथे थांबलो आहे. आणि ते सगळं धबधबा आहे आणि ते नाश्ता करायला लागलो. नाश्ता करायला लागलो आम्ही. नाश्ता झाला आहे. नाश्ता पुढे जायचं आपल्याला, तिकडे नाचायचं. रेल्वे तिकडची आली काय छोट्यामध्ये जाऊ आम्ही. आणि मित्रांनो, तुम्ही इकडचा बाकीचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय. पूर्ण दगड आहे आणि इथे एकच लावलं आहे कारण काही साईडला जास्त माती नाही आहे. पूर्ण दगड आहे आणि तुम्ही बघू शकता पुढे पुढे दगडाचं बांध टाकलेलं आहे आणि इकडनं रस्ते आहे आणि इथे बसलेले आहेत. आणि इथे आम्ही गाडी लावलेली आहे रोडवरतीच आणि नाश्ता करायला इथे आलो आहे पुढे मालात. आणि बाकीचं सगळं दगड आहे. जेवढं पण दिसतं तेवढं सगळं दगड आहे मालाला. इथूनच चढवतो ना. हां, असंच चढवतो इथं पुढे. तर तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू बघा. हा, कंटिन्यू बघा व्हिडिओ. पुरा दगड आहे ना त्या साईडला. पुढे धावत धावत गाडीत बसायला. सागर मगाशी आहे. दगड दगड ते साईडला पण दगडाचं बांध. हां मित्रांनो, तर आता संध्याकाळचा टाईम झाला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बैला पण चालल्यात घरी. बैला घेंदा
पोचलो आम्ही जवारला. गाडी माघारी लावली आणि इथून चालत चाललो आता जव्हार. हाय मित्रांनो, तरी ते सनसेट पॉईंट आहे तिथे आलो आम्ही आणि रॅली पुढे गेलेली आहे. तर थोडा वेळ इथं फिरतो आणि मी पुढे जातोय. त्या दिवशी रॅली लवकर काढलेली आणि लवकर संपली. जवारला आलो आहे, कवाडला नाही. सेल्फी पॉईंट आहे तिथं. लो पॉईंट काय लो पॉईंट का काय ते सेल्फी पॉईंट? सेल्फी पॉईंट. हाय मित्रांनो, तर इथे सनसेट पॉईंटला आलो आहे आणि इथून बघण्यासारखं पण मस्त आहे. आणि तुम्ही इथे बघू शकताय खाली एकदम खोल असं दरी आहे आणि या कॉर्नरला असा बनवलेला एक सेल्फी पॉईंट आहे. आणि इथे तुम्ही बघू शकताय वरती घरं, बाकीचं सर्व हिरवा हिरवा आहे. आणि या महिन्यामध्ये फिरण्यासारखी मस्त जागा आहे. इकडे धबधबे आहेत, सेल्फी पॉईंट आहे, हनुमान पॉईंट आहे आणि दाभोसा धबधबा आणि राजवाडा पण व्हिडिओ आहे. असाच कंटिन्यू बघा. तुम्हाला राजवाडा पण पुढे दाखवतो मी आणि शिल्प महाल पण आहे. तुम्ही बघू शकता इथे जवारचा बस डेपो आहे. तर बस डेपोमध्ये पण आलेलो आम्ही. तर चला आता पुढे जाऊन थोडंसं नाच बघूया, कारण काही वर्षी थोडं लेट झालं, आम्हाला व्हिडिओ बनवायला जास्त भेटली नाही. हाय मित्रांनो, तर आम्ही आता राजवाडा बघा आलो आहे. तर तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू बघा. पुढे तुम्ही बघू शकता राजवाडा. हाय मित्रांनो, तर हा राजवाडा राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधलेला 1938 ते 1942ला तयार झाला. म्हणजे 1938पासून स्टार्ट केलेला बनवायला, तर 1942ला बांधला. आणि वाड्याला बांधायला खर्च तेव्हा ते टायमाला 50,000 आलेला. आणि जे वाड्याला जे दगड लागलेत ते जव्हारपासून 15 किलोमीटर साखरे गाव आहे तिकडनं आणलेलं होतं दगड. आणि या वाड्याचे राजे यशवंतराव मुकणे यांचं वारीस आता सध्या आता पुण्यामध्ये राहतात. महेंद्रसिंग मुकणे त्यांचं नाव आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकताय पूर्ण काजूची वाडी आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण काजू लावलेले आहेत पुढे. आणि ते दरवर्षी सण साजरा करायला दसऱ्याला येतात आणि दसऱ्याला येऊन सण साजरा करतात आणि बाकीचं निरीक्षण करतात वाड्याचं कसं चाललं कसं नाही. आणि तिथे माणसं पण ठेवलेले आहेत देखभाल करायसाठी. तर हा पूर्ण वाडा असा पूर्ण दगडाचा बनलेला आहे. आंब्याची झाडं आहेत आणि पूर्ण काजूची झाडं आहेत त्या साईडला.
आणि हा दगड तुम्ही बघू शकताय 15 किलोमीटरवरून आणलेला आहे. जव्हारपासून ते 15 किलोमीटर साखरे गावातून आणलेला आहे. आतमध्ये एंट्री नाही आहे, लॉक मारलेला आहे. नाही तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन ना दाखवलं असतं आतमध्ये काय आहे काय नाही. जुन्या वस्तू लॉक केलं लॉक मारलेला आहे म्हणून बाहेरूनच दाखवतोय. तर तुम्ही बाहेरूनच बघा. पूर्ण दगडाचं बांधकाम पण एकदम लेवलमध्ये आहे. दगड फिकट. पुरा दगड आहे. काजवाची झाडं आंबा इथे काजवाची झाड आहे. हाय मित्रांनो, तर आमचं फिरून झालं आहे, राजवाडा पण बघून झालं आहे. तर आम्ही आता निघतोय घरी. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.